स्टार्टिंग वरून तर तुम्हाला समजलं असेल काय झालं. तर राम राम मंडळी, मी आहे तुमचा मास्तर आणि सकाळी सकाळी आवरून चाललो होतो आपण आपल्या कामावर म्हणजे कॉलेज. अरे आपली सगळी गँग आज कॉलेजला गेल्या एकाच जागेवर. काहीतरी मोठं काम दिसतंय बरं का. आपला पण आदल्या दिवशी फिरून आल्यामुळे मूड चांगला होता. म्हणलं चला तुम्हाला पण सगळ्यांना चहा पाजून आण. चहा घेतला आणि क्रीम रोल नाही घेतला तर काय मजा आहे राव. मग मस्त पैकी कॉलेजचं सगळं काम संपवलं, दमून भागून म्हणलं चला तू हो बहिणी वाहन झोपलाय राव दारातच. मी घरी पोहोचलो, लगेच मामा आले. ते म्हणले तुलाही दिवसाचं जे मागत होतं ना ते तुझ्यासाठी घेऊन आ. मी अण्णांना लय दिवसाचं म्हणत होतो आपल्याला एक गाय घ्या. तर आपली गाय ना आपण मामाने त्यांना दिली. मामाने त्याच गायचं एक वासरू आपल्याला दिलं. आईला लय भारी गाव दिसायला. काय करू आता काही कळा नाही, तिच्यासारखीच एकदम. मी तर गाई घरी आल्यामुळे एकदम खुश होतो. तर बाबा म्हणे चल इकडे घे तिला, आपण तिची पूजा करू म्हणे. मग काकीने आधी तिच्या पायावर पाणी टाकलं, नंतर तिला गंध वगैरे लावला आणि तिची पूजा केली. आता आपल्या हिंदू धर्मात गाईला किती मानते तर का पूजा केली असं नाही तुम्हाला तर सगळ्यांना माहिती. ही लय क्यूट आहे राव. काय नाव ठेवायचं काही कळणार. तुम्ही कमेंट करून सांगा बरं मला काय नाव ठेवायचं. मग लय लांबचा प्रवास करून आली होती म्हणून तिला थोडा चारा टाकला आणि जसा अंधार पडला तसं बाबा मला म्हणे चल भाऊ तिला आतमध्ये बांधून घे. तुम्ही किती काय म्हणा, या शेतकऱ्याच्या घराला आणि शेतीला गाई गुरांशिवाय अजिबात शोभा नाहीये. मग तिला पण आतमध्ये बांधून घेतलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या.